सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाविकास आघाडी वज्रमूठ आवळत असली तरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जुंपण्याची शक्यता आहे आणि त्याला निमित्त ठरलंय महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण हा प्रश्न आणि यावरून आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात तसा विधानसभा निवडणुकीला अजून बराच वेळ शिल्लक आहे, पण त्याआधीच महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेला अनौपचारिक सुरुवात झाल्याचं दिसतंय। कारण राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात बोलताना आता राष्ट्रवादी मोठा भाऊ झाल्याचा दावा केला। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या या दाव्याला उत्तर दिलंय। आम्हाला बार्गेनिंग करता थोड्याशा लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची। आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालोय। कारण ते 44 आम्ही 54 आहोत। सगळ्यांचा डीएनए टेस्ट करू आम्ही। खरं तर सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत। त्याच तोंडावर अजित पवार यांनी केलेलं हे विधान सूचक आहे, पण अनेकदा कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी अशी विधानं केली जातात। त्यामुळे अजित पवार यांच्या या दाव्याचे पडसाद जागा वाटपात किती उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। इकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे, पण अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या 2 जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। सोलापूर आणि माढा या 2 जागांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर सोबत माढा मतदारसंघावर सुद्धा दावा केलाय। राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांची चाचपणी सुरू झाली आहे। सोलापुरातल्या निर्धार महामेळाव्यात सोलापूरसह माढा लोकसभा संदर्भात कामाला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेत। मला सोलापूर जिल्ह्यातून 2 खासदार निवडून आणायचे असं नाना पटोले म्हणाले। जागा जिंकलीच पाहिजे आणि माढाची पण जिंकली। वास्तविक पाहता सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे, तर माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे। काही दिवसांपूर्वी या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला होता। आता काँग्रेसनं सुद्धा याच दोन्ही जागांवर दावा सांगितलाय। त्यामुळे या 2 मतदारसंघांच्या बद्दल दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळात स्पर्धा दिसू शकते। देशामध्ये सर्वात महत्त्वाची मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे आणि यासाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं खास प्लॅन तयार केला आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे। मुंबई पालिका निवडणुकांसाठी भाजपचा प्लॅन ठरलाय। वेळ पडल्यास इतर पक्षांचे पदाधिकारी फोडण्याचे आदेश देण्यात आले असून मुंबईत पक्षवाढीसाठी भाजपचा इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर डोळा असल्याचं दिसतंय। मोदी ॲट 9 हा कार्यक्रम स्थानिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपनं घर-घर अभियान राबवायचं ठरवलंय। पालिका निवडणुकांच्या आधी सर्वसामान्य जनतेसोबतचा संपर्क वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांची पालिकेच्या कारभाराची पोलखोल करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। मुंबईत भाजपचा महापौर बनवणार असल्याचा निर्धार सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे। मुंबईकरांच्या सेवा करण्यासाठी मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा असेल अशा पद्धतीची आखणी करण्यासाठी आहे। गेल्या 25 वर्षांमध्ये 97 पासून 2017 पर्यंत उद्धवजीच्या नेतृत्वाला आणि उद्धवजीच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारलं। त्यामुळे आता जशी जशी मुंबई पालिकेची निवडणूक जवळ येईल तसं तसं मुंबईतलं राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत। ऑक्टोबरमध्ये मुंबई पालिका निवडणुकांचे फटाके वाजतील अशी शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे। भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मिशन 150 राबवायचं ठरवलंय। या संदर्भात भाजपकडून सध्या बैठका सुरू आहेत। या बैठकांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल विशेष रणनीती तयार केली जाते। भाजपकडून मिशन मुंबईची जोरदार तयारी सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलंय। भाजपचं 150 जर का टार्गेट असेल तर त्यांना 60च्या आत ऑल आउट करणार असल्याचा दावा राऊत यांनी केलाय। राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपनं सुद्धा जोरदार पलटवार केलाय। त्यांनी दिवशीची भाषा केलेली आहे ना, त्यांना आम्ही 60च्या आत ऑल आउट। गेल्या 25 वर्षांमध्ये 97 पासून 2017 पर्यंत मुंबईकरांनी उद्धवजीच्या नेतृत्वाला आणि उद्धवजीच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारलं। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून मोठे मोठे दावे सुरू झाले आहेत। मात्र मुंबईकरांच्या मनात काय आहे हे निवडणुकांच्या नंतरच स्पष्ट होईल। 2000च्या नोटबंदीवरून विरोधक RBIच्या आडून सरकारवर निशाणा साधतायत। त्यामुळे आता भाजपनं सुद्धा विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे नोटबंदीवरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 2000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावरून सध्या राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांनी याच मुद्द्यावरून मोदी सरकार आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला।
मात्र महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. ठाकरे गटानं सुद्धा त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. थोडं JCB लावून अगर कर्जतच्या फार्म हाऊसची जमीन खोदली तर देशभरातल्या अर्धे 2000च्या नोटा तुम्हाला कर्जत फार्म हाऊसच्या जमिनीखाली भेटतील. 2-2 हजारच्या रुपयेत संजय राऊतचे पार्टनर सुदीप पाटकर जे पैसे लपवले आहेत 25 कोटी रुपये ते बाहेर आले पाहिजे. आता RBIचे गव्हर्नर झाले की काय? इतक्या दिवस ED CBI बघत होते, आता RBIचे गव्हर्नर झाले की काय? किरीट सोमय्या. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या आरोपांमुळे नोटबंदीचा मूळ उद्देशच लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे केवळ राजकारण न करता नोटबंदीचं योग्य कारण लोकांनी समजून घ्यावं आणि त्यामागचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत हीच अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतायत. तिकडे राज ठाकरे यांनी सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सूर अळवल्याचं पाहायला मिळत आहे आणि कर्नाटक निवडणुका आणि त्यापाठोपाठ 2000ची नोट या दोन्ही मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. आता भाजपनं सुद्धा राज ठाकरे यांना पलटवार करायला सुरुवात केली आहे. काही वर्षांपूर्वी नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. 2000ची नोट मागे घेण्याचा निर्णय RBIनं घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी याच वक्तव्याचा पुनरुच्चार करत भाजपला लक्ष्य केलंय. नोटबंदीच्या निर्णयातील धरसोडपणा देशाला परवडणारा नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांच्या याच टीकेला भाजपनं जोरदार उत्तर दिलंय. हाच जो प्रकार आहे धरसोडपणा जो आहे याच्यामध्ये जर तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. सगळ्याच बाबतीत तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलल्यावर तुमचं खरंच असेल असं मानण्याचं कारण. एकंदरीतच राज ठाकरे यांच्या सततच्या टीकेला आता भाजपकडून सुद्धा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. यावर राज ठाकरे नेमकं काय उत्तर देतात की ते शांत राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाचा विस्तार आणि आगामी निवडणुकांच्या संदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत, बैठका घेत आहेत. याच दरम्यान काही शेतकऱ्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. पण या भेटीमध्ये नेमकं काय झालं तुम्हीच पहा. शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा बँकेची सक्तीची वसुली, कांद्याच्या दरातली घसरण आणि इतर विषयांवर राज ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातल्या अनेक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काही शेतकऱ्यांनी राज यांना आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येता आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता असा प्रश्न राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारला. आपण काय करतो आहोत त्याचं भान तुम्ही ठेवा. जे तुमची पिळवणूक करतात त्यांना तुम्ही मतदान करत राहता वेळेला. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काहीही केलं तरी हे मतदान करणारच आहे. शेतकरी प्रतिनिधींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ अशी ग्वाही राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली. मात्र शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी जे वक्तव्य केलं ते चांगलंच चर्चेत आलंय. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाकरी फिरवणार असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मग मोठं नाट्य घडलं. आता याच संदर्भात अजित पवार यांनी पुन्हा एक मोठं वक्तव्य केलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापुरात भाकरीचा पुन्हा एकदा उल्लेख केल्यानं चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही मतदारसंघावर कुणाची मक्तेदारी नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात आमच्यापासून करण्यात येईल असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलंय. आता या निवडणुका चाललेल्या पक्षीय संघटनेच्या भाकरी फिरवावी लागणार आहे. त्याच्यात आम्ही आमच्यापासूनच तिथं सुरुवात करणार. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीत काय काय बदल होणार याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून चौकशी झाली. तब्बल 4.5 तास सीबीआयनं वानखेडे यांची चौकशी केली, प्रश्नांची सरबत्ती केली. या सगळ्या चौकशीच्या दरम्यान वानखेडे विरुद्ध एनसीबी अशा प्रकारचा वाद या चौकशीच्या आत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सीबीआय कार्यालयात समीर वानखेडे यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी वानखेडे यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. आर्यांचा जबाब घेतला तरी त्याचं नाव आरोपपत्रात नाही असं वानखेडे यांनी म्हटलं. तर वानखेडे खोटे पुरावे देऊन तपासाला चुकीची दिशा देत असल्याचा दावा एनसीबीनं केलाय. गुन्हेगारी आरोप असलेल्या KP गोसावीच्या संदर्भात वानखेडे का सांगत नाहीत असा प्रश्न एनसीबीनं उपस्थित केलाय. शाहरुख खान सोबतच्या वानखेडे यांच्या चॅटची एनसीबीला माहिती नसल्याचं समोर आलंय. कोर्टामध्ये चॅट सादर केल्यानंतर त्याबद्दल कळल्याचं एनसीबीनं म्हटलंय. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तिकडे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पुन्हा एकदा चांगलंच चर्चेत आलंय, कारण आर्यनला अटक करणारे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सीबीआयच्या रडारवर आलेत। सध्याच्या धक्कादायक घडामोडींमुळे वानखेडे अडचणीत आल्याचं चित्र आहे। पण असं असलं तरी अनेक पुरावे समोर आणून समीर वानखेडे हम भी कुछ कम नहीं असं दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत ना, अशी चर्चा रंगतेय। सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांनी शनिवारी चक्क देवाचं दार गाठलं। चौकशीला येताना कधी बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र तर कधी रासव संघानं प्रकाशित केलेल्या चाफेकर बंधू यांचा रणसंग्राम अशी पुस्तकं सोबत बाळगणाऱ्या वानखेडे यांची ही खरी भूमिका आहे का, की केवळ दिखावा करतायत, हा प्रश्न सुद्धा चर्चेत आलाय। पण सर्व विजयासाठी श्री गणेशाचं दर्शन घेतल्याचं वानखेडे यांनी आवर्जून सांगितलं। सिद्धिविनायक जो हमारे देवत है उनसे विजय प्राप्त करने की कामना करना है। शाहरुख खानकडे 25 कोटीच्या लाचेची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तसंच बेहिशोबी मालमत्ता आणि महागड्या वस्तू यामुळे सुद्धा समीर वानखेडे सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत। या प्रकरणी वानखेडे यांच्यावर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। त्यामुळेच की काय समीर वानखेडे यांना देवाची आठवण झाली की काय, अशी चर्चाही रंगली आहे। मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशी विविध क्षेत्र गाजवणारे अभिनेते भरत जाधव यांची ओळख। आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारे भरत जाधव एक संयमी व्यक्ती सुद्धा आहेत। मात्र रत्नागिरीत एका नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान त्यांचा काहीसा संताप झाल्याचं पाहायला मिळालं। शनिवारी भरत जाधव यांच्या तू तू मी मी या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीत होता। त्यावेळी नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टीमवरून भरत जाधव यांची नाराजी पाहायला मिळाली। मेकअप रूम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्या ठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असंही त्यांनी नाटकाच्या प्रयोगानंतर जाहीर केलं। मी भरत जाधव माझे चांगले मित्र आहेत, त्याची चर्चा करतो। अगोदरच 3 दिवस मी स्वतः त्या कार्यक्रमाला नाट्यगृहामध्ये होतो। असं काही एसीबीसी तर बंद नाही आहे, माझा स्वतःचा तो मतदारसंघ आहे आणि त्याच्यात जर काही त्रुटी राहिल्या असेल दूर करू। कलाप्रेमींचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरीतून एका दिग्गज कलाकाराला नाराज होऊन परतावं लागल्याचं या घटनेमुळे समोर आलंय। नाट्यगृहाच्या अवस्थेबद्दल भरत जाधव यांची नाराजी व्यक्त झाल्यानं रत्नागिरीतल्या नाट्यगृहाची अवस्था चव्हाट्यावर आली आहे। संसदेच्या नव्या इमारतीचं 28 मे रोजी उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनाच्या आधी नव्या वादाला तोंड फुटलंय। या संभ्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विटही केलंय। नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणं चुकीचं असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। तसंच या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही, असं देखील राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। नव्या संसद भवनाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावं असा आग्रह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी धरला होता। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून पलटवार करण्यात आलाय। याआधी काँग्रेसनं नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येण्याच्या तारखेवर देखील आक्षेप घेतला होता। नवीन संसद भवनाचं उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे। त्याच दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती असते। त्यामुळे 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणं हा योगायोग आहे की भाजपची कोणती नवी रणनीती आहे, असा सवाल देखील काँग्रेसकडून विचारण्यात येतोय। महाराष्ट्रात सध्या कांदा खरेदीचा मुद्दा चांगलाच तापलाय। शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांच्याकडून याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला जातोय। राज्यातील शेतकरी सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागलेत। राज्याच्या विविध भागात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर कांदा फेकून आपला संताप व्यक्त करतोय। यावरूनच केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी शेतकरी संघटनांवर संताप व्यक्त केला। नाफेड मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार असून यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती डॉक्टर भारती पवार यांनी दिली। आज आम्ही देखील मागणी केलेली आहे की नाफेडची खरेदी सुरू करावी। यासाठी मी स्वतः केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयल यांची भेट घेतली। पूर्वी जो कांदा आम्ही खरेदी करत होतो तो आधीच्या सरकारमध्ये फक्त 40,000 मेट्रिक टनचा कांदा खरेदीत होत होता। त्याबरोबरच मागच्या सरकारनं केवळ 40,000 मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत खरेदी केला होता असं सांगताना आता अधिक कांदा खरेदी करण्यात येतोय। मात्र सद्यस्थितीत शेतकरी संघटनांच्या नेत्यांना आत्ताच आंदोलन सुचायचं नेमकं कारण काय, असा प्रश्न सुद्धा डॉक्टर भारती पवार यांनी उपस्थित केला। आता शेतकऱ्यांसाठी, प्रामुख्यानं विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। तुमच्या शेतात जर का सारस पक्षाचं घरटं असेल तर तुम्हाला सरकार 10,000 रुपये देणार आहे। सारस पक्षाच्या संवर्धनासाठी सरकारनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय।
दिवसेंदिवस सारस पक्ष्यांच्या संख्येत घट होते। सारस पक्षी हा जोडीनं राहत असतो। एक जोडीदार मृत झाला तर दुसरा पक्षी सुद्धा मृत्युमुखी पडतो। प्रेमाचं प्रतीक म्हणून सारस पक्ष्यांची ओळख आहे। सारस पक्ष्यांचा अधिवास भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या विविध शेतांमध्ये आढळतो। त्यामुळे सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ व्हावी याकरता राज्य शासनानं पुढाकार घेतलाय। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी 62 कोटींचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार राज्य सरकारनं पुढाकार घेतला असून या भागातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या योजनेचा फायदा होणार आहे। वन विभागाने सुद्धा ज्या शेतामध्ये सारस पक्ष्याचं घरटं असेल त्यांना 10,000 रुपये देण्याचा निर्णय केला की ज्यांच्या शेतामध्ये सारसचे घरटे आहेत त्यांना 10,000 रुपये प्रोत्साहन राशी मिळणार आहे। हे शासनाचे निर्णय चांगले आहे। त्यामुळे विलुप्त आणि कमी होत असलेले सारस पक्षी यांना वाढवण्यासाठी जे मदत होणार आहे ते खूप मोलाचे आहे। सरकारकडून अशा शेतकऱ्यांना 10,000 रुपये मिळणार असल्यानं शेतकरी सुद्धा सारस संवर्धनात सहभागी होतील असा विश्वास सरकारला आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या अत्यंत धोकादायक आणि रहदारीचा घाट अशी परशुराम घाटाची ओळख। अवघड आणि धोकादायक वळणं काढून अखेर चौपदरीकरणापर्यंत एक लेन पूर्ण झाली आहे। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना इथून पुढच्या काळात प्रामुख्यानं गणपतीला जाताना मोठा दिलासा मिळणार आहे। रहदारी, वाहतूक कोंडी, अपघात तर कधी भूस्खलनामुळे सतत चर्चेत असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण दरम्यानचा परशुराम घाट अखेर रहदारी मुक्त झालाय। या घाटातील अवघड वळण आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जुना अरुंद आणि धोकादायक मार्ग बंद करून नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून वाहतुकीला सुरुवात झाली आहे। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस रोज 5 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता। हे काम आता जवळपास पूर्ण झालंय। या अवघड आणि धोकादायक परशुराम घाटातून चौपदरीकरणाच्या पैकी एक लेन वाहतुकीसाठी खुली झाली आहे। आता या घाटातून कोणत्याही रहदारीविना प्रवास सुखकर होईल हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। महत्त्वाचं म्हणजे घाटातून पावसाळ्याच्या दरम्यान भूस्खलनाचा धोका होऊ नये तसंच दरड कोसळू नये यासाठी विशेष संरक्षण भिंतीचं काम देखील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे। चांद्रयान 2नं 2019 मध्ये यशस्वीरित्या पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने उड्डाण केलं होतं आणि ते चंद्राच्या कक्षेतही पोहोचलं होतं। मात्र त्याच्या लॅडर सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि 6 सप्टेंबर 2019ला चांद्रयान उतरवण्याच्या प्रयत्नात असतानाच ते चंद्रावरतीच क्रॅश झालं। आता इस्रोनं नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे जी अतिशय वेगानं सुरू आहे। इस्रोच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। हे यान UN राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केलं जाणार असून ते कधी प्रक्षेपित केलं जाईल याची माहिती सुद्धा समोर आली आहे। चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे। लँडिंग साईटच्या आसपास चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ते वैज्ञानिक उपकरणासह जाईल। जर सर्व काही नियोजित पद्धतीने झालं तर चांद्रयान 3 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रक्षेपित केलं जाईल अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। चांद्रयान 3 मध्ये स्वदेशी लॅडर मॉड्यूल, एक रोव्हर समाविष्ट आहे। लॅडरमध्ये मऊ लँड करण्याची आणि रोव्हर तैनात करण्याची क्षमता असेल अशी माहिती इस्रोनं दिली आहे। चांद्रयान 3 मोहिमेसाठी 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरून टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्री प्रवासाचा उलगडा होणार आहे। टॅगिंग केलेलं कासव केरळच्या समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या 100 किलोमीटर खोल समुद्रात आलंय आणि सॅटेलाइटच्या ट्रान्समिशनमुळे या कासवांच्या प्रवासाची माहिती सुद्धा आता सविस्तरपणे उपलब्ध झाली आहे। समुद्री कासवांचा अभ्यास करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावरून टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आलेलं ऑलिव्ह रिडले कासव हे केरळच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलंय। गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्ले, वेळास, गुहागर अशा समुद्र किनाऱ्यांवरून 5 ऑलिव्ह रिडले कासवं ही समुद्रात सोडण्यात आली होती। या सगळ्यांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्र किनाऱ्यावरून टॅगिंग करून सोडलेली 2 कासवं दक्षिणेकडच्या समुद्र किनारी भागात आढळली आहेत। यातील भाग्यश्री हे कासव सध्या केरळच्या किनाऱ्यापासून 100 किलोमीटर खोल समुद्रात आहे। दुसरं कासव कारवारच्या किनाऱ्यापासून खोल समुद्रात दिसून येत आहे। यंदाच्या पावसाळ्यात त्यांचा प्रवास कसा असेल याची माहिती अभ्यासकांना मिळण्याची शक्यता आहे। आता एक दुःखद बातमी। फुटबॉलचा सामना असल्यानंतर स्टेडियममध्ये हजारोंच्या संख्येनं प्रेक्षकांची वर्दळ असतेच। मात्र साल्वाडोर देशात एका फुटबॉल सामन्यात एक दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमुळे साल्वाडोर हादरून गेलाय। साल्वाडोरच्या मोन्युमेंटल स्टेडियममध्ये देशांतर्गत फुटबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। एलियन्सा क्लब आणि FAS क्लब यांच्यात हा सामना रंगला होता। हा सामना पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती। चोहोबाजूनं लोक असल्यानं स्टेडियम भरगच्च भरलं होतं। सामन्याच्या दरम्यान लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला, त्यामुळे हा सामना 16 मिनिटं सुरू राहिला। लोकांमध्ये अचानक पळापळ सुरू झाल्यानं चेंगराचेंगरी सुद्धा झाली। चेंगराचेंगरीच्या या घटनेत जवळपास 12 जणांना आपला जीव गमवावा लागलाय।
तर 500पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते। यामध्ये 100 लोकांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।